रेस्टॉरंट सारख्या मौसूद, जाळीदार आणि लुसलुशीत इडली घरीच बनवायच्या आहेत. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी घेऊन आलोय एक सिक्रेट टिप्ससह सोपी रेसिपी. पण त्यासाठी एक विनंती आहे की व्हिडिओ कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि कुठेही वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी 2 किलो इडली रवा छान पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर एका साईडला 700 ते 750 ग्रॅम उडीद डाळ आणि 1.5 किलो पोहे एकत्र भिजवून घ्यायचे. त्यानंतर हे दोन्ही मिक्सरमध्ये छान स्मूथ असं वाटून घ्यायचे. इडली रव्यामध्ये अतिरिक्त पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर तयार केलेली उडीद डाळ, पोह्याचे बॅटर या रव्यामध्ये चांगले मिक्स करा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडा सोडा घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि जवळपास 3.5 ते 4 तास फर्मेंटेशनसाठी ठेवा. एका साईडला स्टीमरमध्ये गरम पाणी करायला ठेवा. इडलीच्या ट्रेला ऑइल ग्रीस करून त्यामध्ये इडलीचे बॅटर ओतून घ्या. हे ट्रे स्टीमरमध्ये 20 ते 25 मिनिट मध्यम आचेवर वाफवून घ्या. तर तयार आहेत आपल्या गरमागरम मौसूद आणि जाळीदार इडल्यांसोबतच भारी अशी चटणी. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? अशाच आणखीन चमचमीत सोप्या रेसिपीसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. आणि हो, चटणीची सिक्रेट रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.